साखर कंडेन्स मिल्क न वापरता एकदम टेस्टी मलाईदार कुल्फी आपण तयार करू आणि महत्त्वाचे म्हणजे उपवासासाठी किंवा डायबिटीज व्यक्तींसाठी ही कुल्फी तुम्ही बिनधास्त खाऊ शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करू। तर सुरुवातीला मी इथे गोकुळचे फुल फॅट दूध घेतले आणि ते एका पॅनमध्ये घालून घेते। गॅस मी चालू केला, गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे आणि हे दूध मी अर्धा तास गरम करून घेणार। तर या कुल्फीसाठी आपल्याला जास्त मेहनत लागणार नाही आणि खूप कमी वेळामध्ये आपण ही कुल्फी तयार करू शकतो। तर मी गॅसवर दूध गरम करायला ठेवले। अर्धा तासानंतर हे दूध आटून कमी झालेले आहे। आता मी छान मिक्स करून घेते। बऱ्याच वेळा असे होते की आपण कुल्फी बनवताना कंटिन्यू दूध हलवत राहतो आणि त्यामुळे आपले हात पण दुखतात आणि बराच टाइम पण लागतो, त्यामुळे आपण घरी कुल्फी बनवायला कंटाळा करतो। तर तुम्ही कंटाळा न करता या पद्धतीने कुल्फी तयार करा, नक्कीच तुमची कुल्फी एकदम टेस्टी होणार। लो फ्लेमवर दूध गरम केल्यामुळे ते उतू गेले नाही आणि छान अर्धा तासामध्ये आटून कमी झाले आहे। आता त्यामध्ये मी 10 ते 12 केसर घालून घेते आणि छान पुन्हा मिक्स करून घेते। तर केशरने खूप छान कलर आलेला आहे आणि यामध्ये मी कलर वापरणार नाही। तर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही 1 ते 2 ड्रॉप येलो कलर घालून छान मिक्स करून घ्या। त्यानंतर मी इथे 4 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आणि ती मी दुधामध्ये ॲड केली आणि पुन्हा छान मिक्स करून घेते। बऱ्याच वेळा डायरेक्ट मिल्क पावडर घातली की दुधामध्ये गुठळ्या तयार होतात, त्यामुळे तुम्ही वाटीमध्ये थोडंसं दूध घ्या, त्यामध्ये छान पेस्ट बनवा, त्यानंतर ती दुधामध्ये ॲड करा। मिल्क पावडर घालून पुन्हा मी 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती हे दूध छान उकळून घेणार आहे आणि दूध पावडरचे जे गुठळ्या आहेत त्या मी फोडून घेणार आणि छान एकदम घट्टसर हे दूध मी तयार करणार। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान घट्टसर दूध आपले तयार झाले आहे। आता या कुल्फीमध्ये मी साखर आणि कंडेन्स मिल्क न घालता गूळ घालणार आहे आणि गॅस मी बंद केला। त्यानंतर मी 4 टेबलस्पून गूळ बारीक कट करून घेतला आणि तो गूळ मी दुधामध्ये घालून घेते। गूळ घातल्यामुळे ही कुल्फी आपली एकदम हेल्दी बनणार आहे आणि तुम्हाला जर गूळ नको असेल तर तुम्ही गूळ स्किप करा आणि साखर घातली तरीही चालेल। गुळापासून हेल्दी कुल्फी बनवायची असेल तेव्हा गॅस बंद करून त्यानंतर गूळ घालायचा, म्हणजे दूध फाटणार नाही आणि पुन्हा एकसारखे छान मिक्स करून घ्यायचे। आता मी छान मिक्स करून घेतले, त्यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर घातली आणि पुन्हा छान मिक्स करून घेते। आता हे मलाईदार घट्टसर दूध मी थंड करून घेणार आहे। तर 5 ते 10 मिनिट मी हे दूध थंड करायला ठेवते। आता दूध छान थंड झाले। आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे दूध घालून 1 ते 2 वेळा फिरवून घेते। मिक्सरला फिरवल्यामुळे मिल्क पावडरच्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या स्मूथ होतील, त्या फुटल्या जातील आणि आपलं एकदम प्लेन दूध तयार होईल। कुल्फी मोल्डमध्ये एका साईडला मलईवाले दूध घालून घेते आणि दुसऱ्या साईडला मी जामून क्रश वापरून जामून फ्लेवरची कुल्फी तयार करणार आहे। तर त्यासाठी मी जांभूळ क्रश घेतला 2 टेबलस्पून आणि तो या दुधामध्ये छान मिक्स करून घेते आणि मोल्डमध्ये घालून घेते। तुमच्याकडे जर कुल्फीचा मोल्ड नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये किंवा मटक्यामध्येही ही कुल्फी तयार करून घेऊ शकता। कुल्फी मोल्ड पूर्ण भरून झाला। आता त्याला झाकण आणि कँडी लावून घेते। जर तुमच्याकडे झाकण आणि कँडी नसेल तर तुम्ही आईस्क्रीम स्टिक लावून सेट करून घ्या। त्यानंतर हा कुल्फी मोल्ड मी 1 रात्र फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी मी तो ओपन करणार। तर पूर्ण 1 रात्र मी फ्रीजमध्ये सेट करून घेतला आहे। आता त्यानंतर मी एका बाउलमध्ये पाणी घेते, कारण आपल्याला कुल्फी वेगळी करायची आहे आणि पाण्यामध्ये 1 मिनिटासाठी मी हा मोल्ड ठेवणार। पाण्यामध्ये कुल्फी किंवा आईस्क्रीमचा मोल्ड ठेवला की 1 मिनिटाच्या आतमध्ये आपली कुल्फी इझिली बाहेर निघली जाते। तर तुम्ही पाहू शकता मी कुल्फी काढून घेते। तर एकदम सोप्या पद्धतीने उपवासासाठी किंवा डायबिटीज व्यक्तींसाठी तुम्ही ही कुल्फी नॅचरल पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकता। आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलं नाही, शुगर वापरली नाही आणि कंडेन्स मिल्क वापरलं नाही, तरीही आपली कुल्फी एकदम टेस्टी झाली आहे। कुल्फी प्लेटमध्ये ठेवून त्याच्यावर बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेते। तर एकदम टेस्टी मलईवाली कुल्फी आपली तयार आहे। कुल्फी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।